जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र शुभम वायकर. तर मागचे जे व्हिडिओज आपण बनवले ते सगळे चेस्ट साठीचे इम्पॉर्टंट एक्सरसाइज होते आणि स्पेशली ते सगळे कंपाऊंड मुवमेंट्स होते. आता आपण घेणार आहोत आयसोलेशन मुवमेंट. तर आयसोलेशन मुवमेंट मध्ये आपला पहिला एक्सरसाइज असणार आहे पेग फ्लाय. ठीक आहे, तर पेग फ्लाय हा कसा परफॉर्म करायचा तो आता आपण बघूया. सो गाईज, ही आहे पेग फ्लायची मशीन. ह्यावरती तुम्ही जेव्हा चेस्ट ट्रेन करता ते ऍक्च्युली एक आयसोलेशन मुवमेंट आहे. ज्यांना कोणाला आयसोलेशन मुवमेंट माहित नसेल, मी त्यासाठी खास आयसोलेशन मुवमेंट वरती एक व्हिडिओ बनवलेली आहे. तर प्लीज जाऊन तुम्ही ती चेक करा, त्याने तुमचे जे क्वेरीज असतील ते क्लिअर होतील. ठीक आहे, तर आता आपण बघूया ही एक्सरसाइज करायची कशी. सो ही आहे पेग फ्लायची मशीन. ही आपल्याला सेट करायची आहे तुमच्या शोल्डर लाईन वरती. ठीक आहे, थर्ड वरती. That's it. सो या सीट वरती आता रोहन बसून सांगेन आपल्याला की कसं करायचं. ठीक आहे, चलो रोहन. परत तुम्हाला सांगतो की तुमचं जे वेट असणार आहे हे तुमच्या हिशोबाने असणार आहे, ना की तुमच्या पार्टनरच्या हिशोबाने. ठीक आहे, तुमचं जे सीट आहे ते असं सेट करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमची ग्रिप घेतील, तुमची ग्रिप जी आहे ती शोल्डर लाईनच्या थोडीशी खालती असायला पाहिजे. ठीक आहे, रोहन ग्रिप घे, थोडंसं वरती घे. राऊंड. सो ही तुम्ही एकदा ग्रिप पकडली, तुम्ही जर नीट बघितलं तर तुमची जी ग्रिप आहे ती शोल्डर लाईनच्या जस्ट खालती आहे. ठीक आहे, हे झाला पहिला पॉइंट. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचे जे एल्बोज आहेत ते थोडेसे मागे ढकलायचे आहेत आणि वरती उचलायचे. ठीक आहे, थोडेसे बेंड ठेवायचे आणि अपलिफ्ट करायचे, जेणेकरून पूर्ण जे प्रेशर आहे हे तुमच्या चेस्ट वरती येणार आहे. ठीक आहे, हा झाला प्रॉपर तुमचा फॉर्म सेट आणि इथून तुमची एक्सरसाइज सुरू होती. ठीक आहे, सो इथून तुम्हाला सरळ बार तुमच्या तोंडाच्या पुढच्या बाजूला होल्ड करायचा. ठीक आहे, स्टार्ट. येस, इथून एक्सरसाइज स्टार्ट होतो तुमचा. येस, फुल. येस. सो जसं तुम्ही बघू शकता की त्याचे एल्बोज हे पूर्ण लॉक झालेले आहेत आणि एल्बोज लॉक झाल्याच्या नंतर पूर्ण जी मुवमेंट होतीये ही त्याच्या शोल्डर मधून होतीये. ठीक आहे, आणि शोल्डर मधून मुवमेंट झाल्याच्यामुळे तो पूर्ण जे प्रेशर आहे हे त्याच्या पेक्स वरती म्हणजे चेस्ट वरती पडत आहे. इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुमची जी मान आहे ती न्यूट्रल ठेवायची, कुठेही हालचाल करायची नाही, हायपर एक्सटेंड करायची नाही. येस, सेम वे हीच एक्सरसाइज तुम्ही डंबेल्सनीही परफॉर्म करू शकता. ठीक आहे, सो आता तुम्हाला दाखवतो की डंबेल्स सोबत ही एक्सरसाइज कशी घेतली जाते. ठीक आहे, चलो. सो गाईस, पेग फ्लाय ही एक्सरसाइज आपण बघितली मशीन वरती कशी परफॉर्म करायची. त्यासोबतच तुम्ही डंबेल्स वरती, जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही डंबेल्स वरती ही एक्सरसाइज परफॉर्म करू शकता. ती कशी ती तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही जेव्हा फ्लॅट बेंच मारलेला सेम त्या पोझिशन मध्ये तुम्हाला फ्लॅट बेंच वरती तुमची पोझिशन घ्यायची. ठीक आहे, चलो. येस, ही तुमची पोझिशन तुम्ही घेतली. त्यानंतर इथून तुमचे जे डंबेल्स आहेत हे सरळ लाईनीत वरती उचलायचे. येस, दॅट्स इट. हे इथे परत सेम तुम्ही जसं पेग फ्लायला केलं तसे एल्बो स्लाइटली बेंड करायचे. ठीक आहे, ही तुमची पोझिशन आणि इथून हात सरळ लाईनीत खालच्या बाजूला न्यायचे. ही झाली एक्सरसाइज स्टार्ट इथपर्यंत. येस, परत वरती घ्यायचे. गुड. स्ट्रेट डाऊन. येस, अप. सेम मुवमेंट आहे, आयसोलेशन मुवमेंट आहे. प्रॉपर त्याचं प्रेशर हे पेक्टोरलिस वरती पडतंय, म्हणजेच तुमच्या चेस्ट वरती पडतंय. येस, गुड. सो गाईज, हे सगळ्यात बेसिक नॉलेज आहे आणि सगळ्यात डीप मधलं नॉलेज आहे. हे तुम्हाला सहसा कोणी सांगत नाही, एक्सप्लेन करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांची पर्सनल ट्रेनिंग लावत नाही तोपर्यंत. सो हे मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पुरवतोय, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. येस, दॅट्स इट. येस. सो मित्रांनो,
ही होती पेक फ्लाय एक्सरसाइज, जी की चेस्ट मध्ये सेकंड इम्पॉर्टन्सला असते. सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात ठेवा की कंपाऊंड मुवमेंट्स वरती सगळ्यात जास्त भर द्या, त्यांनी तुमच्या मसलचा व्हॉल्यूम आहे तो जास्त वाढेल. ठीक आहे. सो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या सोबत राहा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना जे जिमला जात आहेत, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.